नमस्कार, मी आहे शिवानी. शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गाजराचा हलवा कसा बनवतो ते बघणार आहोत. सर्वात आधी मी गाजर अर्धा तासासाठी पाण्यात भिजत ठेवले होते. त्याचं एकच कारण आहे की गाजराला लागलेली माती ही व्यवस्थित धुवून निघते. म्हणजेच गाजराचा हलवा आपण जेव्हा बनवू आणि खाऊ तर तो छान लागायला पाहिजे. त्याच्यात माती जायला नको आणि करकरीत असा लागायला नको. त्यामुळे मी नेहमी गाजरचा हलवा बनवताना अर्धा तास हा गाजर भिजत ठेवते. आपण इथं गाजर कुकरमध्ये शिजवणार नाही, एकदम पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा बनवणार आहोत. म्हणून मी त्यासाठी खिसणीने गाजर पूर्ण खिसून घेतलात. आपल्याला बारीक साईजची जी खिसणी असते ना ती वापरायची आहे आणि जेवढे कवळे गाजर असतील ना ते सगळे व्यवस्थित खिसून घ्यायचे. आणि गाजराचा जो वरचा साईड असतो ते पण आपल्याला खिसायचं आहे, पण त्यामधलं जे आतलं असतं ना, आता तुम्ही काय बोलणार ते मी पण नाही सांगू शकत त्याला काय बोलतात, पण जे आतली साईड असते ना गाजराची ती आपल्याला पूर्ण नाही टाकायची, कारण की त्याने गाजराची टेस्ट व्यवस्थित नाही येत. मी ज्या पद्धतीने बघा गाजर खिसते त्याच पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. मी इथे 1 किलो गाजराच्या प्रमाणे तुम्हाला गाजराचा हलवा सांगणार आहे कसा बनवतात. मी ज्या पद्धतीने सगळे गाजर खिसून घेतल्यात बघू शकता तुम्ही, तसंच तुम्ही खिसून घ्या. जर तुमचे गाजर कवळे असतील तर तुम्ही त्याच्या आतली साईड नाही टाकून देते तरी चालते. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकायचे. साजूक तुपात गाजराचा हलवा नेहमी छान लागतो, तर कधी बनवताना तुपात बनवा. तूप तापलं की त्यामध्ये आपल्याला खिसलेलं गाजर ॲड करायचं. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. आपल्याला 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित गाजर परतून घ्यायचे तुपामध्ये आणि एकसारखं त्याला हलवा, कारण की जर गाजराचं पाणी सुकलं म्हणजे आटलं की ते खाली लागतं. तर तुम्हाला एकसारखं गाजराला हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता गाजर व्यवस्थित परतून झालंय. आता त्यामध्ये आपण दूध ॲड करूया. आता जेवढं गाजर घेतलं ना तेवढंच दूध टाकायचं. म्हणजे मी 1 किलो गाजर घेतले होते, त्याला सोलून खिसून ते पाऊण किलो तरी झालं असेल, तर आपल्याला अर्धा लिटर किंवा अर्ध्याच्या वर थोडंसं असं आपल्याला दूध वापरायचं. दूध टाकलं की त्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय. स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस केलीच पाहिजे गाजराचा हलवा करताना, म्हणजे तो खायला अप्रतिम लागतो. आधी आपण गाजर पूर्ण व्यवस्थित परतून घेतले, त्यानंतर दूध टाकले. दूध टाकल्यानंतर पूर्ण दूध आटूस तोपर्यंत पुन्हा आपल्याला गाजर परतून घ्यायचंय. आता त्यानंतर चवीनुसार साखर, म्हणजे मी इथं 1.5 वाटी साखर मी थोडं कमी गोड खाते. तुम्ही कितपत गोड तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. 5 ते 10 मिनिटं परतल्यावर हलव्याला पुन्हा एकदा पाणी सुटेल साखरेमुळं. त्या स्टेपला आपल्याला इथं खवा टाकायचा आहे. आता खूप जणांना मिल्कमेडचा पण वापर करतात, पण मिल्कमेड टाकताना केव्हा पण साखरेचं पाणी म्हणजे हलव्यामध्ये जेवढं पण पाणी पुन्हा झालंय ना ते पूर्ण आटून द्यायचं आणि मग मिल्कमेड टाकायचं. पण मी इथं खव्याचा, मी जसं की सुरुवातीलाच बोलते, आपल्याला पूर्ण पारंपरिक हलवा बनवायचा आहे. एकदम मस्त असं सुंदर लागतो हा हलवा, म्हणून मी खव्याचा वापर केला. तर जेव्हा साखरेला पाणी सुटेल तेव्हा आपल्याला खवा टाकायचा, म्हणजे व्यवस्थित तो खवा आहे ना पूर्ण हलव्यात मिक्स होतो. आणि बघा पुन्हा 5-10 मिनिटं मस्त पूर्ण असं पाणी आटूस तोपर्यंत आपल्याला हे हलवा परतून घ्यायचा आहे. आमच्या घरात सगळ्यांना खूप जास्त आवडणारी डिश आहे ही आणि इतकं टेस्टी होतो ना हा हलवा, खूप म्हणजे खूप. या स्टेपला तुम्ही ह्याच्यामध्ये विलायची पावडर टाकू शकता, पण मी हलवा पूर्ण झाल्यानंतर तो टाकणार आहे. एका साईडला मी तूप ठेवलं होतं गरम करायला. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स, मी सगळे ड्रायफ्रूट जेवढे तुमच्याकडे असतील ना अवेलेबल, काजू, बदाम, पिस्ता, ते सगळे व्यवस्थित तुपामध्ये तळून घ्यायचं आणि हलव्यामध्ये टाकायचं. ऑलमोस्ट आपला हलवा तयार झालेलाच आहे. थोडंसं त्याला पाणी राहिलेलं आहे हलव्यामध्ये, तर मी अजून 4-5 मिनिटं ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर त्याला परतून घेणार आहे. आणि पूर्ण आपल्याला असं एकदम नाही का घट्ट नाही ठेवायचा, कारण तो गार झाल्यानंतर अजून घट्ट होतो हलवा. गॅस बंद करायचा, हलवा व्यवस्थित गार होऊ द्यायचा आणि मग त्याला मस्त आपण असं प्लेटमध्ये नाही ते एका बाउलमध्ये काढून वरून मस्त सजवणार आहे. म्हणजे हा वाढताना
खूप मस्त दिसतो आणि खायला पण तेवढाच टेस्टी। बघा तुम्ही बघू शकता मी ना ह्याला अर्धा तास गार होऊन दिला होता, तर किती घट्ट झाला हा आणि दिसतोय पण किती मस्त। आता एका बाउलमध्ये मी ही काढलाय हलवा, ह्याला प्लेन करून घेते आणि वरून आपल्याला ह्याच्यावर मी विलायची पावडर ही वरून टाकली होती, तुम्ही हलव्यामध्ये टाकलं तरी चालतं। आता एकसारखा करून घ्यायचा। तुम्ही हे डिशमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता, पण थोडा कमीच होता म्हणून मी हे बाउलमध्ये काढला। आता माझ्याकडं वर्क होतं म्हणून मी ते लावले चांदीचं, नसेल तरी चालेल, काही हरकत नाही आहे। ते छान दिसण्यासाठी मी हे वापरलं होतं। भरपूर ड्रायफ्रूट चिरले होते मी, म्हणजे खूप बारीक नाही, एकदम मोठे मोठे जाड चिरले होते। विलायची पावडर टाकली आधी, मग त्यावर ड्रायफ्रूट्स टाकले सगळे। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काहीही वाटलं किंवा तुम्ही कशा प्रकारचा हलवा बनवता हे सांगायचं असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की थोडासा खवा मी ठेवला आहे, तर मी हे सजवण्यासाठीच ठेवला होता। तर खवा टाकला वरून, पूर्ण ड्रायफ्रूट्स टाकले भरपूर असे आणि मस्त हा गार केला होता, कारण की मला थंड हलवा खायला खूप आवडतो। आणि तुम्ही बघू शकता काय मस्त असं दिसत होतं, एकदम हलवाई करतात त्या पद्धतीने आपण हलवा केला होता आणि खायला पण खूप टेस्टी अप्रतिम झाला होता। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। पुन्हा भेटूया आपण मस्त असं चमचमीत आणि टेस्टी रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय। थंडी चालू झाली, गाजरं आल्यात बाजारात, लवकर ही रेसिपी बनवा। पुन्हा भेटूया।